मित्रांनो, सप्रेम जय भीम. आपण पाहत आहोत महात्मा फुले आणि त्यांचे कार्य. महात्मा फुले एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी आपल्या घराशेजारीच एक वाडा बांधला आणि त्यांनी इसवी सन 1863 साली बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. कोण्या विधवेचे अज्ञानपणाने वाकडे पाऊल पडून ती गरोदर झाली तर तिने महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या प्रतिबंधक गृहात बाळंत होऊन जावे अशा प्रकारची जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केली होती. योगायोग असा की याच बालहत्या प्रतिबंधक गृहात 1865 साली काशीबाई या विधवा मातेच्या पोटी एक मुलगा जन्माला आला. त्याचे नाव महात्मा फुले आणि यशवंतराव ठेवले. पुढे याच यशवंताला त्यांनी दत्तक घेतले. समाज परिवर्तनाची सुरुवात ही स्वतःपासूनच केली जावी. चॅरिटी बिगिन्स ॲट होम हे त्याचे ज्वलंत उदाहरण होय. आपल्या समाज परिवर्तनाचे कार्य सुरळीत आणि अखंड चालावे यासाठी त्यांनी 23 सप्टेंबर 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 1873 सालीच त्यांचा गुलामगिरी आणि त्यानंतर ब्राह्मणाचे कसब आणि जातीभेद विवेक सारे ग्रंथ प्रकाशित झाले. त्यात त्यांनी ब्राह्मणी व्यवस्थेवर कडाडून प्रहार केला आणि बहुजन समाजाच्या न्याय हक्काचे आणि उन्नतीचे त्यांनी चांगले विवेचन केले.